गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे खिंगट बनवायचे, तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवायचे. त्याचबरोबर मला आणखीन खण सुद्धा आणायचे. आमच्या इकडं ना आज सकाळ सकाळीच खण येतात, त्यामुळे मी आज घेऊन येते. त्यामुळे तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेवटी तर तुम्ही जाऊन लाईक करणारच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर, पण आत्ताच लाईक करा. घड्याळात बघू शकता तुम्ही किती वाजलेत. जवळजवळ 6:35 झालेत आणि सगळेच कामं, स्वयंपाक, दोघींना काय त्या सुट्टी नाहीये. ट्युशन ही आहे आणि त्याच्यानंतर कृष्णाची शाळा ही आहे, त्यामुळे पटकन उठले. म्हटलं स्वयंपाक वगैरे सगळं लवकर आवरलं, नैवेद्य दाखवला म्हणजे ह्यांना डब्बे द्यायला मी निवांत झाले. चला तर मग आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बघा मस्त असं सगळी तयारी करून ठेवली मी. रात्री जी काय भाजीला आपल्याला लागणार आहे ना, सगळं व्यवस्थित निवडून ठेवलं होतं. बघा ज्या काही भाज्या वगैरे लागतात तिथं हरभरा, पावटा आहे, घेवडा आहे, वाटाणा आहे, वांगी म्हटलं सकाळी चिरता येतील, बोरं, गाजर आता हे चिरणार आहे आणि तीळ सुद्धा घेतले तिथं. आणि ऊस चिरायचा आहे अजून ह्याच्यातला वाणामध्ये घालायसाठी. तर ही सगळी तयारी रात्री करून मी मस्त असं झाकून ठेवलं होतं, त्यामुळे आता सकाळचा बराचसा वेळ वाचणार आहे माझा. भोगीची भाजी म्हणजे नुसती भाजी नाही बरं का, आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलेली ही कृतज्ञतेची थाळी आहे. बघा या सीझन मध्ये ना सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये, मंडईमध्ये विकायला येत असतात. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. खरं तर या भाजीपासून आपल्याला समानतेचं आणि एकतेचं प्रतीक मिळतं. त्याचबरोबर ही भाजी आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांना समानतेचा सन्मान मिळावा ही सुद्धा संदेश देते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं अन्न वाया जाऊ नये हे सुद्धा या भाजीकडून आपल्याला शिकायला मिळतं. तर मस्त अशी बघा आपल्या आयुष्यामध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव एकत्र येऊन मग आपलं आयुष्य सुंदर बनतं ना, तसंच या सगळ्या एकत्र भाज्या येऊन आजची भोगीची भाजी सुंदर बनते. बघा मस्त असं कुकरमध्ये सगळ्या काही भाज्या आहेत ना त्या शिजायला टाकल्या, 2 शिट्ट्या करून घेतल्या, छान शिजल्या होत्या. शिजल्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढलं आणि त्या भाज्या मॅश करून घेतल्या. त्यानंतर बघा मिक्सरमध्ये ना खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची यांचं वाटण बनवून घेतलं होतं. ते वाटण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं, जिरी मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ते वाटण टाकलं होतं. वाटण चांगलं 1 मिनिट परतून घेतलं आणि भाज्या शिजल्यानंतर जे थोडं शिल्लक पाणी राहिलं होतं तेच त्या वाटणामध्ये टाकलं आणि नंतर या सगळ्या मॅश केलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या इथं टाकून घेतलेत. आज खरं तर ही भोगीची भाजी ना मी हिरव्या मिरचीची बनवते. बरेच जण काळ्या तिखटाची सुद्धा बनवतात बरं का. आणि आपण भाजी शिजत घालतानाच मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता अगदी मी थोडंसंच मीठ इथं वापरलेलं आहे. आणि बघा ज्या कुकरमध्ये आपण भाज्या मॅश केल्या होत्या त्याच्यामध्येच शिजलेलं शिल्लक राहिलेलं पाणी होतं ना ते टाकून थोडं मिक्स करून घेतलं आणि या भाजीत ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ही भोगीची भाजी चांगली घट्ट आवडत असेल तर घट्ट करू शकता. आणि बऱ्याच जणांच्या घरात म्हणजे जसा पालकाचा गरगटा वगैरे बनवतात ना तसा, तर सेम आज जसा आपण पालकाचा गरगटा वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीनं ही भोगीची भाजी बनवलेली. खरं तर आपली ही परंपरा आहे, संस्कृती आहे, त्याचबरोबर आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशी ही भोगीची भाजी आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरात संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवलीच जाते. आता काय नुसती भोगीची भाजी तर आपण खाणार नाही, त्याच्यासोबत मस्त अशा कडक तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी सुद्धा प्रत्येकाच्या घरात असतात. तुम्ही म्हणाल भाकरीच्या शेजारी ही पाणी तर वेगळंच दिसतंय, तर आपले जे काही कुकरला आपण भाज्या शिजायला घातल्या आणि शिजाई घातल्यानंतर जे काही थोडं पाणी शिल्लक राहिलं होतं ना ते टाकून देण्याऐवजी मी इथं भाकरीचं पीठ मळण्यासाठी वापरत आहे. कारण याच पाण्यामध्ये खरं तर भाजी शिजत असताना जे काही घटक असतात त्यातले ते सुद्धा उतरलेले असतात. त्यामुळे जर असं कधी भाजी शिजवून वगैरे पाणी शिल्लक राहिलं तर ते कधी सुद्धा फेकून द्यायचं नाही. असं पीठ मळण्यासाठी, कणिक मळण्यासाठी तुम्ही वापरू शकता, कारण आरोग्यासाठी खूप हितकारक आहे हे. आणि बघा इथं मस्त असे भाकरीचा एक गोळा करून घेतला आणि त्याला भरपूर असे एका ताटात तीळ होते, दोन्ही बाजूंनी तीळ. काही काही जण ना एकाच बाजूला तीळ लावतात, तर मी दोन्ही बाजूंना तीळ लावून घेते. आणि इथं बघू शकता काय मस्त टंब अशी आपली कडक भाकरी झालेली आहे बाजरीची. आणि इथं बघा समोर दिसत असेल तुम्हाला टोपल्यात अशा भरपूर भाकरी करून घेतलीत नैवेद्यासाठी आणि आमच्या चौघांसाठी सुद्धा. आणि ही भाकरी समोरची बघाल ना तर अशाच सगळ्या आपल्या भाकरी झालेल्या आहेत, अगदी पातळ पातळ आणि सुंदर वाटतं ना. आजची जी चव आहे ना ती तुम्ही वर्षभरात परत कितींदा पण करा तर या भोगीची भाजीची चव आणि भाकरीची चव परत वर्षभर काही भेटत नाही.
त्यानंतर बघा जाऊन मस्त असे खण वगैरे घेऊन आले, त्याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती, जाऊन नक्की बघा. आणि स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्ये, पाटीत एका 15-20 मिनिटं हे खण ठेवले होते. तर तुम्ही खण म्हणता का याला सुगड म्हणता, हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा बरं का. कारण प्रत्येक भागानुसार ना याला म्हणण्याचे शब्द बदलतात. तर आम्ही याला खण म्हणतो. तर तुळशीचे 5 खण आणले होते आणि माझे 5 खण आणले होते. आणि इथं जे छोटे छोटे वरती ठेवण्याचं असतं ना, त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ भरून घेतले. आणि वाणासाठी जे आपण भाजी बनवताना सगळं साहित्य वापरलं ना, ज्या मिक्स भाज्या वगैरे, ते सगळंच साहित्य आहे ना, इथं वाणासाठी सुद्धा आमच्या इकडं काढतात आणि तेच या खणांमध्ये भरत असतात. फक्त आज मला हुरडा नव्हता मिळाला. मी ज्यावेळेस आपली भोगीची भाजी बनवतो ना, तेव्हा हुरडा सुद्धा भाजून त्याच्यामध्ये टाकते. पण मला हुरड्याचं कणीसच काल भेटलं नाही. कदाचित यावर्षी पाऊस खूप दिवस चालू होता, त्यामुळे पेरणी उशिरा झाली. त्यामुळं म्हणजे ज्वारीतले जे दाणे आहेत ना, ते चांगले व्यवस्थित भरलेले नव्हते. त्यामुळं यावर्षी मला हुरडा भेटला नाही. तर हुरडा घातलेली जी भोगीची भाजी आहे ना, ती सुद्धा खायला खूप टेस्ट लागते. इथं बघा खणांची मस्त अशी पूजा करून घेतली. म्हणजे अगोदर तर स्वतःला देवांना हळदी कुंकू वाहून घेतलं आणि सगळ्या खणामध्ये वाण भरून घेतला आणि तिळगुळ सुद्धा थोडे थोडे घालून घेतले. तर तुमच्याकडे पण अशाच पद्धतीनं पूजा केली जाते का, हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथं छान असं उदबत्ती, दिवा, बत्ती आणि नंतर आपला जो काही भाजी भाकरीचा नैवेद्य आहे ना, तो सुद्धा दाखवून इथं पूजा करून घेणार आहे. इथं देवाला सुद्धा तिळगुळ ठेवले. किती छान आपल्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज आहेत ना, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आपण प्रत्येक सण माझ्या मते प्रत्येकाने आवडीनं करावा. कारण आपणच आहे की आपल्या पुढच्या पिढीला या आपल्या सण समारंभाचा, संस्कृतीचा वारसा देतो. आणि आपणच आपल्या घरात जर हे सण समारंभ म्हणजे सेलिब्रेट केले, साजरे केले, तरच आपल्या मुलांना याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं आपल्याला जसं होतंय तसं साध्या सोप्या पद्धतीनं का होईना आपले जे काही सण आहेत ना, ते प्रत्येकाने साजरे करायलाच हवेत. छान अशी इथं पूजा वगैरे करून घेतली, पाया पडले. आणि बघा आतापर्यंतचा जर व्लॉग आवडला असेल ना, तर प्लीज लाईक करत जावा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना, तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि जिथं तुम्ही कमेंट करता त्याच्या शेजारी थोडं स्लाइड केलं ना, हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आला आहे, जिथं तुम्ही मला माझ्या व्हिडिओसाठी पॉईंट देऊ शकता. आणि त्या पॉईंटमुळे माझा फायदा असा आहे की माझे व्लॉग जे आहेत ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत होते. तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा द्या. इथं मग नैवेद्य वगैरे भरून घेतला. आणि नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर ना असं म्हणतात की पाण्याचा भरीव चौकोन काढावा. म्हणजे चौकोनी आकारमध्ये अगोदर पाण्याने बोटाने चौकोनी आकार करून टाकायचा आणि मध्ये पण पाणी भरून टाकायचं आणि त्याच्यावरतीच मग नैवेद्याचं ताट ठेवायचं. तर म्हटलं चला जाता जाता ही जी एक मला छोटीशी टिप माहिती आहे ना, ती सुद्धा तुमच्या सोबत शेअर करायला हवी म्हणूनच केली. आणि इथं बघू शकता मंदिरात सुद्धा आपल्या आज जास्वंदाची पिवळी फुलं ठेवली होती, त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं. आणि खानावरती सुद्धा शेवंतीची फुलं ठेवली होती म्हणून खूप छान दिसत होतं. आता मंदिरात तर नैवेद्य दाखवून घेतला, पण म्हटलं चला स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवून घेऊया, म्हणजे आपण जेवायला निवांत झालो. तसं तर आता मी जेवण करणार नाही. ह्या टायमिंगला माझं कृष्णाला शाळेत सोडण्याचं टायमिंग झालेलं होतं, त्यामुळे नैवेद्य दाखवणार, व्यवस्थित झाकून वगैरे ठेवणार आणि नंतरच मी जेवण करणार.